इंदुरकर महाराज येवलखळ या गावात येत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे, म्हणजे ते किती वाजता येतील, किती वाजता कार्यक्रम सुरू होईल? माझं नाव संतोष विनायक पुणकर, राहणार येवलखेड. इंदुरीकर महाराज 22 तारखेला 4 ते 6 इथं कीर्तनासाठी येणार आहेत. नंतर 6-6:30 पर्यंत त्यांचा कार्यक्रम चालेल. त्याच्यानंतर ते निघून जातील. इंदुरकर महाराज शेगाव येतील, त्यावेळेस ते संत गजानन महाराज यांच्या दर्शनाला जातील का, याच्याविषयी तुमचं त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे? माझं त्यांच्या सोबतचे जे आहेत त्यांचे शिष्टमंडळ त्यांच्याशी बोलणं झालं, पण तो निर्णय आम्ही तुम्हाला 21 तारखेला देऊ असं त्यांनी सांगितलं. पहिल्यांदाच इंदुरकर महाराज येवलखेड सारख्या गावात येत आहेत. गावकऱ्यांच्या आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांच्या कशा प्रकारे भावना आहेत? पंचकुशीतल्या आणि येवलखेड गावातल्या खूप उत्साहित आणि एकदम उत्तम प्रकारे त्यांचं एकदम मन सुखासारखे फुलल्या गेले आहेत, अशा त्यांच्या भावना आहेत. इंदुरकर महाराजांच्या कीर्तनाला किती लोक जमण्याची शक्यता आहे, आणि तुम्ही किती एकरामध्ये इंदुरकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे? इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामध्ये बाहेरून जसा रिस्पॉन्स येत आहे, तसं 20 ते 25 हजार भाविक इथे येतील असे आमचे आसरे संख्या आहे. आणि इथं आमचं 7 एकर शेत महाराजांच्या कीर्तनासाठी और बाहेर 15 एकर शेत आमच्या पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे. इंदुरकर महाराजांच्या कीर्तनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय कशा प्रकारे केलेली आहे, त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे? त्यांची आरोग्य चेकअप, शौचालय, चहा पाणी, आसन व्यवस्था आणि एमर्जन्सी वाहन आम्ही त्यांच्या इथं ठेवलेले आहेत की येणेकरून कोण्या भाविकाला काही तकलीफ न पडावी. तुमचे वडील म्हणजेच विनायकराव पाटील यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही इंदुरकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या वडिलांविषयी किंवा तुमच्या वडिलांच्या कर्तृत्वाविषयी काय सांगू शकाल? मी माझ्या वडिलांच्या कर्तृत्वाविषयी तर खूप आनंदित आहो, पण तसेच माझं या कीर्तनाद्वारे एक मेसेज द्यायचा आहे की प्रत्येकानं आपल्या आई वडिलाला चांगला सांभाळ करावा व त्यांची चांगली सेवा करावं, हाच माझा हेतू आहे. 22 तारखेला इंदुरकर महाराजांच्या येवलखेडमध्ये कीर्तन ऐकायला येणाऱ्या भाविकांना तुम्ही काय संदेश देणार? मी महाराजांचं कीर्तन ऐकायला येणाऱ्या सर्व भाविकांना एक नम्र विनंती करीन की आपल्या आई वडिलाचा सांभाळ, चांगली सेवा करा. आणि या भारतामध्ये असं एक बी वृद्धाश्रम नाही राहू द्यावा की जेणेकरून वृद्धाश्रमासाठी आपलं सर्वांचं मन दुखते. आपले आई वडील वृद्धाश्रमात न जावा, हीच या कार्यक्रमाची मला सर्वात जास्त भाविकांपासून अपेक्षा आहे. इंदुरकर महाराज ज्या दिवशी कीर्तनाला इथं येतील त्या दिवशी लाईव्ह प्रक्षेपण केलेलं चालेल काय? तुम्ही त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे का? माझं अजून बोलणं झालं नाही, पण या विषयावर मी त्यांना आग्रह करील व विनंती पण करील की महाराज लाईव्ह प्रक्षेपण करू द्या. मी ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न करील. आज तुम्ही आढावा घेतला इंदुरकर महाराजांचं 22 तारखेला येवलखेड या गावात कीर्तन आहे, तुम्हाला काय वाटतं त्या दिवशी? मी रामा पाटील थारकर, बोंडगाव सरपंच तथा शिवसेना तालुका प्रमुख शेगाव, इथं आढावा घेतला. आमची मीटिंग झाली सध्याच. मीटिंगमध्ये येवलखेड गावच्या पंचक्रोशीतले आमचे काही सरपंच मंडळी इथं सर्व उपस्थित होते. नियोजनाची मीटिंग होती आणि मीटिंग झाली. आणि मी पूर्ण शेगाव तालुक्यातील जनतेला एकच आवाहन करतो आणि आमच्या सरपंच मंडळीला की आमचे मोठे बंधू संतोष भाऊ आणि आमचे काका ज्यांच्या या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त अभिष्टचिंतन इथं सोहळा ठेवलेला आहे, आणि या सोहळ्याचा पूर्ण तालुकाभर सर्व गावकरी मंडळींनी याचा लाभ घ्यावा, जेणेकरून मंडळीले आपले हबप व इंदुरीकर महाराज जे तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत कीर्तनासाठी, तर या सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. तुम्ही गावचे सरपंच आहात. 22 तारखेला इंदुरकर महाराज येवलखेड या गावी कीर्तनासाठी येतील, तर तुम्ही सरपंच यांच्या वतीने त्यांचे कशा पद्धतीने स्वागत करा? महाराजांचं आमच्या येवलखेड इथं आगमन होत आहे 22 तारखेला. प्रचंड उत्साह गावामध्ये आहे. अगदी तरुणापासून तर वृद्धांपर्यंत प्रचंड उत्साह आहे.
आणि आमच्या गावातच नाही तर पूर्ण तालुक्यात आम्ही तालुकाभर जेव्हा फिरतो तेव्हा भरपूर लोकांचे असे प्रतिक्रिया येत आहे की आम्ही तुमच्यासोबत येऊ आणि परिवारासोबत येऊ, आम्ही मित्रमंडळीसोबत येऊ. आणि मी असं म्हणेल की हबप इंदुरकर महाराज कीर्तनकार तर आहेतच, परंतु प्रबोधनकार आहेत आणि प्रबोधनाच्या गोष्टी समाजाला आज काळाची गरज आहे. आम्ही सरपंच मंडळींनी असा एक ठरवलं आहे की काही प्रमुख गोष्टी असतात जसे की बाहेर शौच किंवा ज्या काही आता अपराधी घटना घडत आहेत अशा घटना महाराजांनी कीर्तनातून प्रबोधन करावं आणि या कीर्तनातून एक चांगला संदेश गावकऱ्यांना व तालुक्याला आपल्या मिळावा असं मला वाटते. वारकरी संप्रदायाला तुम्ही काय आवाहन कराल? मी शशिकांत अनंतराव भेंडे, राहणार पाळोदी. आज येऊलखेड येथे गावकऱ्यांच्या वतीने एक बैठक आयोजित केली होती. कार्यक्रमाची पूर्वतयारी कशी असावी त्या बैठकीनिमित्त आयोजनात सर्वांनी आपला आपला सहभाग नोंदवला आणि कार्यक्रम कशा प्रकारे असावा आणि तो कार्यक्रम यशस्वीरित्या कसा करावा या प्रकारे आपण सर्वांनी एकजुटीने सहकार्य नोंदविले. मला एवढंच म्हणावे वाटेल, दिव्य तुवांची जिथे प्रचिती तेथेच कर हे माझे जुळती. आज आमचे संतोष भाऊ पुणकर यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचे वडील आमचे आबा विनायक पाटील पुणकर यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त खरंच बोलायचं झालं तर सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चातुरा धातुतो वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सौभाग्य येते. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू या न्यायाला अनुसरून असे रत्न संतोष भाऊ सारखे विनायक काका यांना आहेत. आणि या पंचक्रोशीत ही एक पंचक्रोशी म्हटलं म्हणजे संतांची भूमी आहे. गजानन महाराजांचं वास्तव्य आहे, गोमाजी महाराजांचं वास्तव्य आहे, रामचंद्र महाराजांचं वास्तव्य आहे. या पावनभूमीमध्ये महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार विदर्भ रत्न महाराष्ट्र रत्न निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा जाहीर कीर्तना कार्यक्रम होणार आहे. आणि या कीर्तनाच्या कार्यक्रमाचा लाभ या पंचक्रोशी परिसरातीलच नाही तर संग्रामपूर, शेगाव, जळगाव, खामगाव या संपूर्ण तालुक्यातील लोक घेतील. विशेष म्हणजे टाळकरी फळकरी कीर्तनकार आणि ज्या माझ्या मायमावल्यांना बंधू भगिनींना खरोखर वारकरी संप्रदायाची आवड आहे ते लोक तर इथं येतीलच, परंतु इंदुरीकर महाराज हे कीर्तन करतात ज्यामुळे समाजामध्ये परिवर्तन होऊ शकते. तेच आज इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आहे. कारण व्यसन आणि फॅशनच्या आहारी गेलेली दुनिया हे बदलण्याचं काम इंदुरीकर महाराज महाराष्ट्रभर करत आहेत. मला आत्मविश्वास आहे येऊलखेड येथे झालेलं कीर्तन आपल्या पंचक्रोशी परिसरासाठी एक अभूतपूर्व दिशा देणारं होऊन जाईल एवढीच मला अपेक्षा आहे.